1 जानेवारी 2026 पासून या 10 वस्तूंच्या किमती प्रचंड वाढणार आहेत. म्हणजे जवळपास या वस्तूंच्या किमती दुप्पट होणार आहेत. आपल्या रोजच्या वापरण्यातील आणि जीवन आवश्यक अशा वस्तूंच्या किमती 1 जानेवारी पासूनच महाग होणार आहेत. जर आपल्याला या महागाईच्या फटक्यापासून वाचायचं असेल तर 31 डिसेंबरच्या अगोदर या 10 वस्तूंची खरेदी करून ठेवा. आपण जर जानेवारीमध्ये या वस्तू घ्यायला गेल्या तर त्या वस्तूंची किंमत आपल्याला दुप्पट झालेली पाहायला मिळेल. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होत असतात, पण आता 1 जानेवारी पासून नवीन वर्ष लागणार आहे. त्यामुळे 1 तारखेपासून जो बदल होणार आहे त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला आता कात्री लागणार. कारण की यामध्ये 10 अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये रोज वापरल्या जातात. त्याशिवाय आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवणं शक्य नाही. त्याच वस्तूंची किंमत आता 1 जानेवारी पासून दुप्पट होणार. या 10 वस्तूंची यादी, या 10 वस्तूंची नावे जर आपण ऐकली तर आपल्याला सर्वांना धक्का बसणार आहे. भारत सरकारने घेतलेल्या नवीन वर्षाच्या या निर्णयामुळे प्रत्येकाच्या खिशाला कात्री लागणार आहे. आपलं महिन्याचं जे बजेट असतं ते पूर्णपणे कोलमडून जाणार आहे. आता प्रत्येक महिन्याला आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतील, कारण की 1 जानेवारी 2026 पासून सर्व वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. पण त्यातल्या त्यात 10 वस्तू अशा आहेत ज्यांची किंमत दुप्पट होणार आहे. ही माहिती म्हणजे प्रत्येक नागरिकांना 1 तारीख येण्या अगोदर सर्वांना सूचना आहेत. आता आपण ते पाहूया. 1 जानेवारी पासून कोणत्या 10 वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, किती रुपयांनी वाढणार आहेत. त्यामुळे आता इथून पुढे दुकानांमध्ये लोकांची गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पुढील येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं याची माहिती घेणं आता गरजेचं आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्या महिन्याचा खर्च नियोजित करत असतो, आपलं घराचं बजेट नियोजित करत असतो. ते संपूर्ण बजेट आणि नियोजन 1 तारखेपासून बिघडू शकतं. 1 जानेवारी पासून जो महागाईचा फटका बसणार आहे त्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल, शक्य झालं तर या 10 वस्तू 4-5 दिवसामध्येच खरेदी करून ठेवा. कारण की केंद्र सरकारने काही वस्तूंच्या यादी जाहीर केल्या आहेत. त्या वस्तू आपल्या घरामध्ये दररोज वापरल्या जातात, अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. त्यामुळे आपण जर त्या वस्तू 1 जानेवारीच्या अगोदरच खरेदी करून ठेवल्या तर आपली मोठी बचत होऊ शकते. आता आपण या व्हिडिओमधून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत 1 जानेवारी पासून कोणत्या 10 वस्तू महाग होणार आहेत, कोणत्या वस्तूंची किमती दुपटीने वाढणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या वस्तू आपल्याला स्वस्तामध्ये कुठून मिळतील, त्याचा साठा आपल्याला कसा करून ठेवायचा आहे, त्याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आता आपण वेळ वाया न घालवता महत्त्वाच्या विषयाकडे वळत आहोत. आता सर्वांनी लक्ष देऊन पहा. केंद्र सरकारने 1 जानेवारी पासून काही वस्तू महाग होणार आहेत त्या संदर्भामध्ये एक यादी जाहीर केली. त्याच्यामधील पहिली वस्तू जी दररोज आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते. या वस्तूंचे भाव ऐकल्यानंतर काही महिलांना चक्कर देखील येतील. कारण की ही वस्तू अशी आपल्या घरामध्ये रोज वापरली जाते, त्याच्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवलाच जाऊ शकत नाही. ती पहिली वस्तू आहे खाद्यतेल. आपल्या प्रत्येक घरामध्ये दररोज आणि प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला तेलाचा वापर करावा लागतो. खाद्यतेलाची किमती अगोदरच वाढलेल्या आहेत, पण 1 जानेवारी नंतर याच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये आणखीन जास्त वाढ होणार आहे. आपण जर सर्वांनी मागील वर्षभरामध्ये पाहिलं तर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 30% वाढ झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात 1 जानेवारी पासून पुन्हा एकदा तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार. जर आपल्याला शक्य झालं तर 31 डिसेंबरच्या अगोदरच घरामध्ये तेलाचा साठा करून ठेवा. स्वयंपाकघरामध्ये कुठलीही वस्तू करायची ठरलं तर सर्वात प्रथम तेल लागतं. खाद्यतेलाची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आणि 1 जानेवारी नंतर त्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. आता दुसरी वस्तू ज्यामुळं आपल्या घरातील बजेटवरती परिणाम होतात, ती वस्तू आपल्या रोजच्या जेवणाच्या आहारात वापरली जाते. ती वस्तू आहे डाळ आणि कडधान्य. प्रत्येकाच्या घरामध्ये रोज डाळ बनवली जाते, कडधान्याच्या भाज्या केल्या जातात. पण हेच कडधान्य 1 जानेवारी पासून महागणार आहे. त्याला सर्वांनाच माहिती आहे, गेल्या काही महिन्यामध्ये डाळीच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली. पण आता 1 जानेवारी पासून याच डाळीमध्ये आणखीन 20% वाढ होणार. त्यामुळे आपल्याला जर शक्य झालं 31 डिसेंबरच्या अगोदरच काही डाळींचा साठा घरामध्ये अगोदरच करून ठेवा. आता पुढच्या अशा 8 वस्तू ज्या 1 जानेवारी पासून महाग होणार आहे त्याच्याकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये चहा बनतो. आपल्याला सर्वांना साखर, चहाची पावडर, दूध हे सर्वांना नेहमी सारखं वाटतं, पण साध्या वाटणाऱ्या या गोष्टी पाठीमागे एक मोठी साखळी असते. चहा विकणाऱ्या शेतकऱ्यापासून ते आपल्या कपामध्ये चहा येईपर्यंत अशा अनेक टप्पे असतात. मजुरी वाढलेली आहे, वाहतुकीचा खर्चही वाढलेला आहे. दिवसांदिवस डिझेल आणि पेट्रोल याच्यामध्ये 1-2 रुपयांनी वाढ होतच असते आणि या सर्वाचे परिणाम आपल्या घरच्या किराण्यावरती होतात. त्याच्यामध्ये कधी 1 रुपयाने वाढ होते, कधी 2 रुपयांनी होते, कधी 5 रुपयांनी होते.
पण आपण सर्व म्हणतो त्याने काय फरक पडतो? या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पाहायला मिळतो. आता खास करून तो परिणाम आपल्याला 1 जानेवारी 2026ला पाहायला मिळेल. तिसरी वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये रोज वापरली जाते आणि सकाळी त्याचा वापर होतो, ती म्हणजे साखर. साखर देखील 1 जानेवारीपासून महाग होणार. पुढील वस्तू अत्यंत महत्त्वाच्या ज्याबद्दल आपल्याला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की त्या वस्तू देखील 1 जानेवारी 2026 पासून प्रचंड महाग होणार आहेत. नवीन वर्ष सुरू होतं, कॅलेंडर बदलतं, पण अनेक लोकांना हे माहिती नसतं. भिंतीवरचं कॅलेंडर बदलताच आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट बदलत असते, ती म्हणजे महागाई. आता आपण वळूया चौथ्या वस्तूकडं, जी 1 जानेवारीपासून महाग होणार आहे. चौथी वस्तू अशी आहे जिच्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही. आपल्याला कुठेही जायचे असेल, गावाला जायचं असेल, कामाला जायचं असेल, आपण घरामधून गाडी घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि आजकाल गाडी हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते. कोणाकडे दुचाकी वाहन असते तर कोणाकडे 4 चाकी वाहन असते. आणि त्या गाड्या चालवण्यासाठी वापरलं जातं पेट्रोल आणि डिझेल. आता यामध्ये वेगळी गोष्ट आहे, आपण पेट्रोल आणि डिझेलचा साठा करून ठेवू शकत नाही. त्याचा भाव 1-2 रुपयांनी 5 रुपयांनी महाग होतो. 1 जानेवारी नंतरही आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये वाढ पाहायला मिळेल. त्याची किंमत 5-10 रुपयांनी जास्त झालेली आपल्याला दिसेल. आपल्यासाठी 5-10 रुपये नॉर्मल वाटतात, पण ही किंमत वाढली तर प्रत्येकाच्या खिशावरती मोठा परिणाम होतो. आता यानंतरची वस्तू ज्याच्या किमतीमध्ये अगोदरपासूनच वाढ झालेली आहे आणि 1 जानेवारी नंतर देखील वाढ होतच राहणार आहे, ते म्हणजे सोनं. सोनं हे प्रत्येकाच्या आवडीचं असतं आणि प्रत्येकाला खरेदी करण्याची इच्छा असते. पण दिवसांदिवस सोन्याची किमती वाढत चालल्यात आणि 1 जानेवारी नंतर देखील सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होतच राहणार. आजकालच्या काळामध्ये मोबाईलशिवाय जीवन अशक्य झालंय. मोबाईल रिचार्ज, डेटा पॅक, इंटरनेट हे आजकाल सर्वांना गरजेचं झालंय. पण येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून सर्व टेलिकॉम कंपन्या आपलं रिचार्ज महाग करणार आहेत. आपल्याला अगोदर जे 28 दिवसाचं 299ला रिचार्ज भेटत होतं ते आता 350 रुपयाला होणार. ज्या लोकांचं महिन्याचं रिचार्ज 350 रुपयाचं होतं त्यांचं 450चं होणार, कारण की टेलिकॉम कंपन्या 1 जानेवारीपासून नवीन दर लावणार आहेत. त्यामुळे आपल्याला नवीन वर्षामध्ये रिचार्ज महाग झालेले पाहायला मिळतील. यानंतर आपल्या घरामध्ये वापरली जाणारी आवश्यक आणि गरजेची म्हणजे वीज. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं प्रत्येकाच्या घरी स्मार्ट मीटर लागणार, प्रीपेड मीटर लागणार नाही. स्मार्ट मीटर लागल्यानंतर आपल्याला लाईट बिल कमी येणार, पण लाईट बिल कोणाचंही कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. या उलट वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या 1 जानेवारीपासून त्यांचे दर देखील वाढणार आहेत. म्हणजे आपल्याला घरामध्ये वापरणारी वीज त्याचं बिल देखील आपल्याला जास्त येणार. रोज घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या छोट्या वस्तू, मग तिथे आपल्या साबण असो, शॅम्पू असो, टूथपेस्ट असो, ब्रश असो, या वस्तूंच्या देखील किमती वाढणार. आपल्याला सर्वांना एक गोष्ट ऐकायला एकदम साधी वाटत असेल, ते म्हणजे दूध महाग होणार. पण लोक विचार करतात दूध महाग झाल्याने काय फरक पडतो, पण दुधापासून ज्या काही वस्तू बनवल्या जातात त्या देखील महाग होणार. मग ते तूप असो, पनीर असो, मिठाई असो, ज्या वस्तू दुधापासून बनवल्या जातात त्याच्या किमतीमध्ये देखील 1 जानेवारीपासून मोठा फरक पडणार.